सकाळी आणि संध्याकाळी तुमचं वजन वेगवेगळं असतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया दंडगे. बरेच पेशंट्स आणि लोकही मला सांगतात की सकाळी माझं वजन 65 किलो होतं, तर संध्याकाळी ते 66 झालं, 66.5 झालं. एकाच दिवसामध्ये एवढा वजनामध्ये कसा काय फरक आला? तर यासाठी एक गोष्ट जाणून घेण्याची गरज आहे की कार्बोहायड्रेट्स जे आपण खातो, एकतर साखरेच्या रूपात, गुळाच्या रूपात खातो किंवा धान्य खातो, भात खातो, चपाती खातो, भाकरी खातो किंवा मग फायबर्स खातो. या सगळ्यामध्ये जे कार्बोहायड्रेट तयार होतं ते जर अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात गेलं तर ते मसल्समध्ये आणि लिव्हरमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवलं जातं. आणि हे ग्लायकोजेन पाणी धरून ठेवायला लागतं. म्हणजे 1 ग्रॅम ग्लायकोजेन असेल तर ते 4 ते 5 ग्रॅम पाणी धरून ठेवतं. आणि त्यामुळं तुम्ही थोडा भात जादा खाल्ला, थोडी भाकरी जास्त खाल्ली, थोडी चपाती जास्त खाल्ली, एक गोडाचा पदार्थ खाल्ला की पाणी शरीर धरून ठेवतं आणि त्यामुळे तुमच्या वजनामध्ये 1-1.5-2 किलोचा फरक जाणवायला लागतो. त्यामुळे कार्ब्स नक्की खा, ते टाळू नका, पण ते खाताना जपून आणि प्रमाणात खा, म्हणजे वजनामध्ये एवढं व्हेरिएशन एकाच दिवसात दिसणार नाही. या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.